कोळेगाव विरुद्ध गंधारी. कोळेगाव म्हटलं तर आमचे साथी समालोचक मित्र ओमकार पाटील यांच्या गावातील हा संघ आणि ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण विशेष आभार व्यक्त करूयात, सहर्ष स्वागत देखील करूयात. ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते जय भोलेनाथ क्रिकेट मंडळ मात्रेपाडा आयोजित डे नाईट फॉर्मॅटमधील एक नामांकित क्रिकेटची स्पर्धा. दक्ष पाटील येतोय पिवनचं पहिलं षटक घेऊन. 5 षटकांचा सामना, चेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा नियम. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट आमच्या कॉम्बॉक्स कडून. पंचांचा ग्रीन सिग्नल. सामन्याला होते सुरुवात. पहिला बॉल दक्ष पाटील. सॉफ्टहॅनने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, बॅटची कडा. इथून मात्र डायरेक्ट हिटचा प्रयत्न जरूर झाला होता. यस, डायरेक्ट हिट सुद्धा झालोय. मात्र एक धाव त्याच्या चपळाईने कंप्लीट केली गेली. अकाउंट ओपन केलं 1 या धावसंख्येने अतिश कारभारीने. अतिश कारभारी म्हटलं तर रन मशीन टीम गंधारी या टीमची. हाफ ट्रॅकर बॉल पुल करण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे अपील आणि पंचांनी अपील उचलून धरली आहे. फलंदाज बाद. धक्का क्रमांक लागत असताना पहिला गंधारी टीमला बॅट्समन आउट. वीस मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटक फेकायचे आहेत, अन्यथा बाउंड्री लाईनचा एक खेळाडू तुम्हाला या ठिकाणी सर्कलमध्ये घ्यावा लागेल. लक्षात असू द्या टीम कोळेगाव, वेळेचं बंधन आहे या स्पर्धेमध्ये. मोठी स्पर्धा आपण खेळतायत. तिसऱ्या क्रमांकावरती येतोय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये शुभम कारभारी. पहिला धक्का लागत असताना हरेशच्या स्वरूपामध्ये टीम गंधारी टीमला धावसंख्या धावफलकावरती 1 या आकड्यावरती. चांगली सुरुवात केली आहे दक्ष पाटीलने. यंग टॅलेंटेड गोलंदाज टीम कोळेगाव या टीमचा. अप्रतिम भन्नाट फॉर्म मध्ये असलेला हा खेळाडू. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचं अस्त्र बाहेर काढलं होतं. एक धाव मिळेल या बॉलवरती. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 2 धावा. टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 2. पुढचा सामना असेल शेलारपाडा विरोधात चिखलोली या 2 टीम मध्ये. दोन्ही संघ आपण सज्ज राहा. दोन्ही टीमचे कॅप्टन या आपण. पुन्हा एकदा इथून मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. अतिशय सुंदर फटका. शेवटच्या मोमेंटला चांगलं क्षेत्ररक्षण आणि तोपर्यंत धावा कंप्लीट केल्या गेल्या. दोन धावा, 2च्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 4 धावा. हा बॉल या ठिकाणी आपण पाहतोय प्रचंड गती आहे, मात्र पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. अवांतर स्वरूपाची धाव ऍड केली जाईल. धावसंख्या धावफलकावरती 5 या आकड्यावरती. दक्ष पाटील भरपूर गती आहे या गोलंदाजाकडे. डावखुऱ्याचा गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये पुल करण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर लेगच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली जाते वेगाने.
सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 6 धावा गांधारी टीमची. शेवटचा बॉल शिल्लक असेल पहिल्या षटकामधील. धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 6 धावा. संत आणि सावध सुरुवात गांधारी टीमची आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळते. फटका बनवला शफल होऊन, मात्र क्षेत्ररक्षक होते शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये, त्यांच्या हाताला बॉल ब्रश होऊन अंतिम मुवमेंटला जातोय. बॉल सीमारेषा पलीकडे येतोय. दमदार चौकार. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकामध्ये धावसंख्या धावफलकावरती दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचली आहे. 10 या आकड्यावरती एक फलंदाज बाद झालाय गांधारी टीमचा. सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवरती येत असताना भूषण पाटील येतोय. स्ट्राईक फलंदाज अतिश कारभारी, नो स्ट्राईक वरती शुभम कारभारी अशी जोडी आपल्याला पाहायला मिळते गांधारी टीमची. 10 धावा धावफलकावरती 5 षटकांची लढत आहे. भूषण सज्ज होतो ओव्हर द विकेटने. पहिला बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, सन्मान दिला. एक धाव या ठिकाणी एकवटली गेली. एकच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती 11 या आकड्यावरती पाहायला मिळते. 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. एक फलंदाज बाद झालाय, सलामीवीर फलंदाज. चला वेळेचं बंधन आहे. टीम कोळेगाव जास्त वेळ घेत आहे. 7 मिनिटं झालेत. फुलटॉस बॉल या ठिकाणी संधी होती फलंदाजाकडे. पंचांचा इशारा आलाय, नो बॉल, फ्रीट असेल. आणि तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी केली आहे बिमरसाठी. ऑनफिल्ड पंचांचा डिसिजन आलाय, नो बॉल. यस, नो बॉल असेल. फुल टॉस बॉल या ठिकाणी आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक येत आहेत लॉंग ऑफ वरून. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा या ठिकाणी वेगाने कंप्लीट. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 15 धावा. षटक क्रमांक 2 सुरे भूषण पाटीलचं. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 10 धावा दिल्या होत्या. पॉवर सर्कलच्या षटकामध्ये एक विकेट प्राप्त केली होती.
दक्षने. पुन्हा एकदा इथून मात्र यॉर्क लाईनचा बॉल पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय तो डॉट. चांगली गोलंदाजी भूषण पाटीलच्या माध्यमातून होत असताना ॲक्शन रिप्लायमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय कशा पद्धतीने हा बॉल रिलीज केला. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा सज्ज होतोय. फुलटॉस बॉल या ठिकाणी लेग लाईनचा फटका पाहायला मिळतोय स्क्वेअर लेगच्या दिशेनं. फिल्डिंग खूप सुंदर आहे दक्षची, अतिशय सुंदर फिल्डिंग. तोपर्यंत धावा कंप्लीट असतील 2-2च्या पद्धतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 17 या आकड्यावरती. अजून या षटकामधील 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. अतिश कारभारी स्ट्राईक नंबरती, अतिशय दमदार फटका. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला आणि मिळेल फक्त सिंगल. सिंगल डबलच्या सहाय्याने या षटकामध्ये स्कोर कार्ड पुढे नेण्याचं काम अतिश कारभारी आणि त्याच्या सोबतीला फलंदाज शुभम कारभारीच्या माध्यमातून होत असताना टोटल जाऊन पोहोचली 18 या आकड्यावरती. हा बॉल बॅटच्या रेंज मध्ये आणि पाठवलाय लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे येतोय बिग हिट षटकार. करायचंय कोळेगाव टीम. तिसऱ्या षटकामध्ये येतोय गोलंदाजी मार्क वरती. बबलू पाटील येतोय तिसऱ्या षटकामध्ये. धावसंख्या 24 वरती एक फलंदाज बाद आहे गंधारी या टीमचा. 5 क्षेत्ररक्षक डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ आणि एक क्षेत्ररक्षक पॉइंटच्या दिशेने दक्षला आपल्याला पाहायला मिळतंय. यॉर्क लाईनचा हा बॉल आपल्याला पाहायला मिळतो. लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एक धाव मिळेल. सिंगल डबलने स्कोर कार्ड या ठिकाणी हलतं ठेवण्याचं काम दोन्ही फलंदाज करतायत. मोठे फटके येत नाहीयेत. संघर्ष जरूर करावा लागतोय गंधारी या टीमला. जोपर्यंत अतिश कारभारी, शुभम कारभारी मैदानाच्या आतमध्ये असतील, संपूर्ण टीमची अपेक्षा असणार आहेत दोन्ही फलंदाजांकडून. मात्र अतिशय सुंदर जेल टिपलाय लॉंगॉनच्या दिशेनं. फलंदाज बाद. दुसरा धक्का लागत असताना गंधारी टीमला शुभम कारभारी मैदानाच्या बाहेर. चौथ्या क्रमांकावरती येतोय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये साहिल कारभारी. धावसंख्या धावफलकावरती 25 या आकड्यावरती पाहायला मिळते. पुन्हा एकदा इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय फटका खूप सुंदर आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव मिळेल. तर अंडर 25च्या या ठिकाणी आपण ड्रॉ कंप्लीट करणार आहोत इनिंग ब्रेकमध्ये. लक्षात असू द्यात. यॉर्क लाईनचा बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी बबलू पाटीलच्या माध्यमातून. बबलू पाटील
एक चांगला आक्रमक स्वरूपाचा फलंदाज आहे. त्याचबरोबरीने गोलंदाजी देखील अतिशय चांगली करतो टीम कोळेगावच्या माध्यमातून. पुन्हा एकदा यॉर्क लाईनचा बॉल लॉंग ऑफच्या दिशेनं एक धाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. एकच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 27 धावा, 27 ऑन अबाउट. शेवटचा बॉल शिल्लक असेल तिसऱ्या षटकामधील. आतापर्यंत 5 बॉलमध्ये फक्त 3 धावा दिलेत. खूप चांगली बॉलिंग. स्क्वेअर लेगच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न होणार नाहीयेत आणि चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढी चांगली फेकी देखील आपल्याला पाहायला मिळते. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 28. तर या ठिकाणी आपण ड्रॉ कंप्लीट करणार आहोत. अंडर 25 चे आपण ड्रॉ कंप्लीट करतोय. पहिला सामना असेल दुपारी 3 वाजता शिरगाव विरोधात शिरगाव विरोधात बोपर अशी पहिली लढत असेल. दुसरी लढत असेल ढोके विरोधात नवापाडा. ढोके विरोधात नवापाडा दुसरी लढत आपण लाईव्ह ड्रॉ या ठिकाणी कंप्लीट करतोय. अंडर 25 च्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील 30 आणि 31 मार्चला याच क्रीडांगणावरती डे नाईट फॉर्मॅटमधील. सोनारपाडा विरोधात खरड तिसरी लढत. सोनारपाडा विरोधात खरड. तिसरी लढत सोनारपाडा विरोधात खरड. त्यानंतर आपल्याला चौथा सामना पाहायला मिळेल चिरड विरोधात मात्रेपाडा. दोन्ही यजमान संघ आपल्याला पाहायला मिळतील. आजूबाजूचे हे दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळतील याच परिसरातील. एंद्रेपाडा विरोधात जावसई अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. चला मॅचेस या ठिकाणी सुरू ठेवायची मॅच. आणि 30 तारखेचा शेवटचा सामना असेल कासगाव आणि गांधारी. कासगाव विरुद्ध गांधारी. तर नक्कीच 30 तारखेचे हे लॉट्स आपण बघितले आणि 31 तारखेचे लॉट्स आपण ही ओव्हर्स संपल्यानंतर कंप्लीट करणार आहोत. मॅचच्या दिशेने जाऊया. दक्ष पाटील पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये येत असताना. तर आज खुल्या गटातील या ठिकाणी सामना खेळलाय दक्ष पाटीलने आणि तिथे विजय प्राप्त देखील केलेला आहे दक्ष पाटीलने. इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय लॉंग ऑफच्या दिशेनं क्षेत्ररक्षक येत आहेत. स्ट्रायकरवरती आणलं जात आहे अतिश कारभारीला. धावसंख्या धावफलकावरती 1 ने पुढे सरकली आहे. 29 धावा. 29 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक आपल्याला पाहायला मिळतोय 4. हा बॉल प्रचंड वेगाने इथून मात्र बीट करत असताना अतिश कारभारीला डॉट बॉल येतोय. धावसंख्या धावफलकावरती स्थगित 29-29 या आकड्यावरती. या षटकामधील 2 डॉट बॉल फेकले दक्ष पाटीलने. लोबो फुलटॉस बॉल या ठिकाणी यॉर्क लाईनचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला.
मिड विकेटवरून क्षेत्ररक्षक येत आहेत. मिळेल फक्त सिंगल. चांगलं क्षेत्ररक्षक होते सौरभ पाटील. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती 30 धावा. संत आणि सावध सुरुवात गंधारे टीमच्या माध्यमातून. पुन्हा एकदा यॉर्क लाईनचा बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. 2 धावा कंप्लीट. आणि इथून मात्र तिसरी धाव कंप्लीट होत असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट. हलकीशी संधी जर गंधारी टीमला मिळाली तर त्याचा फायदा जरूर या ठिकाणी घेत असताना आपण बघितली. आणि 3 धावा कंप्लीट केल्या. 3च्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 33 धावा. 33 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. जेव्हा 1 धावेने संघ पराभूत होतो तेव्हा त्या 1 धावेची किंमत आपल्याला मोजावी लागते. स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये पुन्हा एकदा चुकी दक्ष पाटीलकडनं. एक सिंगल धाव घेतली गेली आणि अशा पद्धतीने 4थं षटक समाप्त झालंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती प्रथम बॅटिंग करत असताना गंधारे टीमची 34 धावा. हाफ ट्रॅकर बॉल पुल करत असताना क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला. एका टप्प्यावरती बॉलला फील्ड करतील. उचलून फेकी. मात्र 2 धावा या ठिकाणी वेगाने कंप्लीट करत असताना धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकेल. 2च्या मदतीने 36 धावा धावफलकावरती. शेवटचं षटक शिल्लक आहे. बॉलिंग मार्कवरती येत आहेत सौरभ पाटील. आधी केल्या अतिशय चांगला गुणवान खेळाडू आहे टीम कोळेगाव या टीमचा. फुलटॉस बॉल या ठिकाणी पुन्हा एकदा मिड विकेटला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकेल 37 या आकड्यावरती. 37 ऑन बोर्ड इन स्कोर कार्ड. टीम गंधारी टीमची धावसंख्या. हा बॉल पुल अँड पॉवरफुल. क्षेत्ररक्षक आहेत मात्र ते बनतील प्रेक्षक. त्यांच्या आवाक्याच्या बाहेर बॉलला पाठवलाय. मिड विकेट सीमारेषा पलीकडे षटकार. साहिल कारभारीच्या बॅटमधून धावसंख्या धावफलकावरती 43. पंचांच्या माध्यमातून व्हाईट बॉलची खून या ठिकाणी करण्यात येते. अवंतर स्वरूपाची धाव. धावसंख्या धावफलकावरती 1ने पुढे सरकेल. 44 धावा. शेवटच्या षटकामध्ये धावा येत आहेत. संघर्ष जरूर करत होता गंधारी संघ. वेगवान पद्धतीने बॉल रिलीज केला. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. 2च्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 46. 5 षटकांचा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत 4 बॉलमध्ये 12 धावा खर्च केल्यात सौरभ पाटीलने. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. मोठे फटक्यांच्या शोधात असेल फलंदाज.
फटका खूप सुंदर आहे आणि बॉलला पाठवलाय सीमारेषा पलीकडे, येतोय षटकार. वरती 50 कंप्लीट, 52, 52 धावा. शेलारपाडा टीमचे कॅप्टन आणि चिखलोली टीमचे कॅप्टन, चला लवकरात लवकर या आपण टॉस करण्यासाठी. वाईड बॉलची खून पंचांच्या माध्यमातून. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या आपण, टॉस केलं जाईल. हाफ ट्रॅकर बॉल पुल करत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला सौरभ पाटील यांच्या हातामध्ये बॉल आहे आय थिंक, आणि इथून मात्र एक धाव कंप्लीट. पंच 2 धावा. यस, या बॉलवरती इथून मात्र चला शेलारपाडा टीमचे कॅप्टन आणि टीम चिखलोली टीमचे कॅप्टन आपण या टॉस करण्यासाठी लवकरात लवकर. तर या ठिकाणी आपण अंडर 25च्या ड्रॉ कंप्लीट करतोय. 31 तारखेचे आपण ड्रॉ कंप्लीट करतोय. पहिली मॅच आंबे विरोधात आगासन, आंबे विरुद्ध आगासन. दुसरा सामना असेल बुर्दुल आणि चिंचिवली, बुर्दुल विरुद्ध चिंचिवली असा दुसरा सामना असेल. तिसरी लढत सिद्धी करवले विरुद्ध टायगर, सिद्धी करवले विरुद्ध टायगर, तिसरी लढत. चौथा सामना असेल 31 तारखेचा रांजनोली विरुद्ध नेवाळी, रांजनोली विरुद्ध नेवाळी असा चौथा सामना. त्यानंतर पाचवी लढत आपल्याला पाहायला मिळेल पोसरी आणि पोसरीच्या अगेन्स्ट कौसा असा पाचवा सामना आपल्याला पाहायला मिळेल 31 तारखेचा, 31 मार्च. आणि शेवटचा सामना देसाई आणि देसाईच्या विरुद्ध बालकोम, शेवटची लढत 31 तारखेचे. असे आपण ड्रॉ कंप्लीट केलेले आहेत अंडर 25चे हे ड्रॉ. याच क्रीडांगणावरती हे सामने आपल्याला पाहायला मिळेल मात्रेपाडा क्रीडांगण 30 आणि 31 मार्च दरम्यान. तर वळूया. तर आपण टॉसच्या दिशेने वळणार आहोत. तर जाऊयात. आमचे साथी समलोचक दुसऱ्या सत्रासाठी येत आहेत. मलंगड आंबेगावचा एक अप्रतिम आवाज प्रसादजी भाग्यवंत सरांना ऐकूयात खेळाच्या दुसऱ्या सत्रासाठी.
थँक्यू सो मच विशाल पाटील सर, ज्यांचा आवाज आपण पहिल्या खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये ऐकला. आणि आता पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण जाऊया. दोन्ही संघांना विश ऑल द बेस्ट फॉर द गुड गेम. क्वालिटी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दाखवा. आता मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आमचे वायले सर, त्यानंतर स्क्वेअर लेगचे पंच आमचे सचिन भंडारी मॅन फ्रॉम चिंचवली यांचं देखील इथे आता नुकतंच आगमन झाले. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. नाव बॅक टू क्रिकेट. मैदानाच्या आतमध्ये पूर्वतामध्ये बॅटिंग करत असताना टीम गांधारी संघाने बनवल्या आहेत 55 धावा. आणि आता इथनं 56चं टार्गेट सेट केलं आहे टीम कोळेगाव संघासमोर. दोन्ही संघांना कॉमेंट्री बॉक्स मधच्या माध्यमातून देऊया शुभेच्छा. मॅचला होती सुरुवात. पंचांचा ग्रीन सिग्नल आणि ओव्हर नंबर 1 मध्ये P1 मध्ये हरीश भोईर मात्रेपाडा इनकडनं पहिला बॉल. कोरडप्पाचा बॉल, चेंडू गुडलँड स्पॉटवरती पडल्यानंतर इष्टकाच्या हातामध्ये विसावतोय. आणि पहिला बॉल बबलू पाटीलच्या अगेन्स्ट टॉट फेकलाय हरीश भोईरनं. बबलू पाटील एक अष्टप्रयोग खेळाडू टीम कोळेगाव संघाचा. यावेळेस इथनं मात्र आता दिशा पाहण्याचा प्रयत्न केलाय, परंतु पंच आपल्या निर्णयावरती ठामपणे उभे आहेत आमचे मेन पंच वाईले सर. दुसरा बॉल देखील इथं डॉट आलाय. म्हणजे बबलू पाटीलला तुम्ही बराच वेळ शांत ठेवू शकत नाहीये, कारण विस्फोटक फलंदाज टीम कोळेगाव संघाचा. आणि कालच्या दिवसामध्ये आपण एक संघ पाहिला यंगस्टर कोळेगाव, त्याने देखील चांगल्याचा खेळ दाखवला. यावेळेस बबलू पाटीलसाठी बॅटची टॉपेज लागते. क्षेत्ररक्षक आहेत, सापळा रचला होता बबलू पाटीलसाठी. विकेटचं पतन, पहिला धक्का कोळेगाव टीमला. बबलू पाटील बॅक टू पवेलियन. सो मच. मोठी विकेट मिळाली इथनं टीम गांधारी संघाला, कारण बबलू पाटीलची विकेट खूप महत्वाची होती. आणि ती विकेट मात्र इथं गोलंदाज हरीश भोईरला मिळाली. म्हणजे इथंच कमबॅक केलं, कारण सलगचे 2 बॉल त्यानंतर विकेट. म्हणजे आता दडपण आणि प्रेशर आता पाहायला मिळेल. नवीन बॅट्समन तिसऱ्या क्रमांकावरती ओमकार पाटील. ओव्हर नंबर 1 मध्ये हरीश पाटील वन्स अगेन तयार झाला. यावेळेस प्रचंड वेग या चेंडूमध्ये, भन्नाट वेग पाहिला. वेगावरती ज्या ज्यावेळी गोलंदाज फार होता त्यावेळी डॉट बॉलचं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना हरीश पाटीलने देखील इथनं प्रभावित केलंय. कारण P1 हाताळतोय मराठी पॉवर प्ले. पहिलं षटक आपण पाहताय, कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आहे. त्यानंतर एक डीप विकेटला एक क्षेत्ररक्षक आहे. अशी फुल रचना आपण या P1 मध्ये पाहतोय. यावेळेस आणखीन एक बॉल बॉडीवरती ब्रश होतोय आणि लेगबारच्या स्वरूपात सिंगल एकवटली गेली आहे. बघा वाहिले सर, आपला देखील बॉडी बॅलन्स ठेवा मैदानाच्या आतमध्ये. डान्सिंग अंपायर आहेत आणि त्यांची देखील एक वेगळी शैली आहे, आणि ते देखील 40 प्लसच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारचा खेळ दाखवत असतात. त्यातनं आमचे स्क्वेअर लेगचे पंच सचिन भंडारी, ते देखील एक नामांत क्रिकेटपट्टू आहेत. आणि अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये त्यांचे देखील रेकॉर्ड आपण पाहतोय. चिंचोली गावासाठी अनेक वर्ष त्यांनी देखील घालवली आहेत आणि चांगल्या प्रकारचा खेळ दाखवत आहे. सध्या तरी गांधारी संघ मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस टप्प्याचा बॉल सॉफ्टवेअर प्रकार ड्राईव्ह करतात. डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात, एका हाताने चेंडूला उचलती फेकली. एक झाली कंप्लीट. दुसरीचा काल रनआउटची संधी डेंजर झोनला थ्रोफेकी केली आहे, परंतु इथं तिसऱ्या पंचांना रेफर केलं गेलंय.
येस, प्रॉपिंग क्रीज मध्ये सेफली पोहोचतायत फलंदाज. म्हणजे धाव एकवटली गेली. आता धावसंख्येचा विचार जर केला तर धावफलकावरती आपण आता या 2च्या मदतीनं 3 या अंकावरती टीम कोळीगाव संघ का टीम खांदारी संघाचा ओव्हर नंबर 1 मध्ये आपण हरेश भोईरला पाहतोय. अप्रतिम कामगिरी राहिली आहे हरेश भोईरची. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवण्याचं काम देखील हरेश भोईरनं केलं. आता ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज यश सुतार आता ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी मार्कवरती आलेत. यावर साफ ट्रॅकर बॅटची टॉपेज लागतीये. स्वतःच्या फॉर्थमध्ये चेंडूची अडवणूक केली गेली आहे आणि सिंगल एकवटली गेली आहे. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या 4 या अंकावरती ओव्हर नंबर 2 चा खेळ देखील मैदानाच्या आतमध्ये सुरू झाला. यश सुतार दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती आलेत गोलंदाजी करण्यासाठी. 56चं लक्ष आहे. कारण याच्या मागचा देखील सामना पाहिला आपण. 46 लक्ष होतं टीम सुवर्ण 11 जय हनुमान टायगर संघासमोर टीम बंडूशेठ प्रतिष्ठान उंबाटे संघाने तो सामना जिंकलाय. कारण गोलंदाजी त्या प्रकारची केली आहे त्या संघांना. आणि इथनं देखील गांधारी संघ देखील चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतो होते. सॉफ्टने फटका ड्राईव्ह करतात ऑन साईडला एका हाताने चेंडू पकडला. धावचीची संधी आणि इथनं पंचाचं फिंगर अप झालाय रनआउटच्या स्वरूपात. धक्का क्रमांक 2. टीम कोळेगाव संघाला इथनं फलंदाज विश्वास पाटील बॅक टू डगआउट. आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल मध्ये टिपला गेलाय. फलंदाज देखील बाद होत आहेत. आता ओमकार पाटील बॅक टू पवेलियन. विकेट नंबर 3 मैदानाच्या बाहेर तर आली आहे. आता ओमकार पाटीलची विकेट आणि 5व्या क्रमांकावरती आता फलंदाजी मार्क वरती सौरभ पाटील. तीन चेंडूमध्ये 3 षटकासाठी विशाल पाटील जे जुनू डोंबिवलीचे आहेत त्यांच्याकडनं 3 षटकासाठी 3000चं कॅश प्राइज. सौरभ साठी एक कॅश प्राइज आहे. 3 षटकासाठी विशाल पाटील यांच्याकडनं हे कॅश प्राइज लावलं गेलंय. पण गोलंदाजी यश सुतार चांगल्या प्रकारची करतायत. फुलारलेचा बॉल यावेळेस उडवलाय. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहेत तिथे परंतु बनतील प्रेक्षक. पहिला तर आलाय
बिग बिग लॉंग वे सिक्सर. पहिला तर आलाय. यावरचा चेंडू आडावा बाटनं लॉक करायचा प्रयत्न. चेंडू वुडलँड स्पॉटवरनं पडण्यात या चेंडूमध्ये अतिरिक्त बाउन्स आपण पाहिला आणि इष्टकाच्या हातामध्ये विसावतोय म्हणजे इथनं डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होती. ओव्हर नंबर 2चा खेळ सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. यश सुताचा विचार जर केला तर पहिल्या बॉलवरती आपण सिंगल पाहिली, त्यानंतर रनआउटच्या स्वरूपात विकेट, त्यानंतर एक विकेट, त्यानंतर सिक्सर आणि आता हा डॉट बॉल म्हणजे इथनं आता यश सुतारने देखील कमबॅक केलंय. P2 मध्ये गोलंदाजी करतोय. मॅग्नेटिक पॉवरचं दुसरं षटक सुरू आहे, प्रगती पथावर आहे आणि कामगिरी देखील तेवढ्याच चांगली प्रकारची राहिली आहे. यावेळेस फटका आडवा बॅटनं लॉक करतायत. डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाही. सिंगलच्या मदतीनं ओव्हर नंबर 2चा खेळ देखील तिथे संपन्न झाला आणि 2 षटकांचा वाजवी खेळ संपला आहे आणि धावसंख्या धावफलकात जाऊन पोहोचली आहे फक्त आणि फक्त 11 अंकावरती. डिझाय धावफलकावरती 11. बॅटिंग करत असताना टीम कोळेगाव संघाची स्थिती सध्या तरी गंभीर आहे, कारण इथनं संघ संकटात आहे आणि संकट मोचन इथनं बनावं लागेल, कारण मोठ्या फटक्याची नितांत गरज आहे. कारण अथापि 18 मध्ये विजयासाठी 45 धावेची गरज आहे. बघा 45 धावा इथनं 18 मध्ये आपला 45 धावा बनवायच्या आहेत आणि आता सर्कल पॉवर प्ले देखील संपन्न झाले, कारण 2 षटकं अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे. जर पहिल्या षटकामध्ये हरीश भोईरचा विचार केला तर फक्त 3 धावा खर्च करत असताना 1 विकेट, त्यानंतर आता यश सुतारचा विचार जर केला तर 8 धावा खर्च करत असताना एक महत्त्वाची विकेट मिळवली आहे. आता ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजी मार्कवरती हरीश भोईर. यावरचा चेंडू पाडावरती आढळला आहे. मोठा फटका लॉक करायचा प्रयत्न, परंतु इथनं सिंगल इकवडली गेली आहे. लिगबाच्या स्वरूपात सिंगल आणि सिंगलच्या बंदीचा धावसंख्या धावफलकावरती 12 धावा धावफलकावरती. 12 धावा धावफलकावरती लागल्यात आणि तिसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि तिसऱ्या पंचांना देखील इथनं रेफर केले जात आहे. येस, नेक्स्ट बॉल आपण बघू. आता तिसरे पंच देखील धनंजय चाळके सर मैदानाच्या मध्ये येत आहेत. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये तिसऱ्या पंचांना रेफर केले गेले बॅटिंग टीम कडनं आणि आता फलंदाजी मार्कवरती बॅटर हरीश पाटील पहिला बॉल पेस करतील. हरीश भोई गोलंदाजी मार्कवरती. यावेळेचा पहिला बॉल लाऊडली अपील केली गेली, परंतु ही अपील देखील वाईल सरांनी घेतली. फिंगर अप आणि फलंदाज बाद. विकेट क्रमांक 14 मैदानाच्या बाहेर लागतोय कोळेगाव संघाला 4था धक्का.
यावेळेस बॉल गुडलँड स्पॉट वरती पडल्यानंतर इष्टकाच्या हातामध्ये विसावतो आणि दरम्यान हा इथनं आला डॉट बॉल, म्हणजे आता डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली आहे, कारण अद्याप कोळेगाव संघ असला तरी बॅकफुट वरती आहे. इथनं धावा येणं देखील गरजेचं आहे आणि गांधारीच्या अगेन्स्ट कोळेगाव संघ आपण पाहता फाईट करतोय मैदानाच्या आतमध्ये. फुलवारीचा बॉल आणि अडवा बॅटनं प्रहार केला डीप मिड विकेट मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाही. सिंगलच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल. 13 या अंकावरती बॅटिंग करत असताना टीम कोळेगाव संघ कदाचित मागच्या 2 षटकामध्ये कदाचित 20 ते 25 धावा असत्या, कदाचित इथनं विजयाच्या आशा देखील पल्लवित असतं टीम कोळेगाव संघाच्या, परंतु 2 षटकांचा विचार केला. हरीश भोईरने चांगल्या प्रकारची कामगिरी केली. यश सुतारने देखील चांगल्या प्रकारची कामगिरी केली. यावेळेस सवाल उडवलाय, क्षेत्ररक्षक आहेत, चुकी होणार नाहीये. डीपलाय झेल आणि संपला इथनं फलंदाज सौरभ पाटीलचा खेळ. विकेटचं पतन. यावेळेस फटका एका रॅनी खेळतात. अलंद कार्पेट चेंडू चालला डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये टीम कोळेगाव संघाला, कारण सिंगल डबलने आता काम चालणार नाहीये. मोठ्या फटण्याची नितांत गरज आहे या सामन्यामध्ये. आता ओव्हर नंबर 3चा देखील खेळ संपला. हरीश भोईरचा विचार जर केला याही षटकामध्ये हरीश भोईरने फक्त आणि फक्त 3 धावा खर्च करत 2 महत्वाचे विकेट मिळवलेत. हरीश भोईरसाठी एकदा जोरदार टाळ्या. अप्रतिम कामगिरी राहिली या षटकामध्ये. 2 षटका हरीश भोईरने हाताळलेत आणि 6 धावा खर्च करत 3 महत्वाचे विकेट त्याने मिळवताना आपल्या संघाला विजयाच्या आशा इथनं पल्लवित केल्यात. आणि आता इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये आपण 12 मध्ये बनवायच्या आहेत त्या 42 धावा, म्हणजे प्रत्येकी षटकामध्ये तुम्हाला 22.00 ची सरासरी गाठावी लागेल जर हा सामना जिंकायचा असेल. मध्ये 42 बनवायच्यात, म्हणजे आता इथनं 22.00 ची सरासरी प्रत्येकी षटकामध्ये इथनं गाठायची आहे टीम कोळेगाव संघाला. हे देखील पाहणं गरजेचं असं. आता ओव्हर नंबर 4 मध्ये अतिश कारभारी गोलंदाजी मार्कवरती. चिंचोलीकडनं पहिला बॉल. फुल्लर यांचा बॉल ड्राईव्ह करताय डीप मिड विकेट मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात वेगाने चेंडूवरती आलेत आणि सिंगल एकवडली गेली आहे. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावरी जाऊन पोहोचेल. 15 या अंकावरती आता विजयासाठी 11 मध्ये 41. यस, इथं टॉस जिंकलाय टीम चिखलोली संघ आणि प्रथम बॅटिंग करतील आणि शिलापाडा संघ इथनं फलंदाजीसाठी आमंत्रित केलाय. यावेळेस चेंडू गुडलँड स्पॉटवरती पडल्यानंतर इष्टरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय, म्हणजे दरम्यान हा बॉल इथनं डाट आलाय. सुरुवात देखील चांगली केली होती टीम गांधारी संघाने आणि आता शेवट देखील चांगला करण्याचा प्रयत्नात आहेत. ओव्हर नंबर 4चा खेळ सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्गवरती अतिश कारभारीला आपण पाहताय. दरम्यानचा पुढचा बॉल. फुलरचा बॉल सॉफ्ट प्रकार ड्राईव्ह करतात डीप मिड विकेट मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. सिंगल डबल आता काम चालणार नाहीये. मोठ्या फटण्याची नितांत गरज टीम कोळेगाव संघाला. आता विजयासाठी 9 मध्ये 40 धावा. येणारा 3 बॉलवरती जर कदाचित 3 षटकार आले तर कदाचित सामना खुला होईल.
टीम कोळेगावच्या बाजूने हलकासा झुकताना पाहायला मिळेल, परंतु गोलंदाजीमध्ये आपण क्लास पाहतोय, क्वालिटी पाहतोय. यावरचा फटका उडवलाय, बॅटची टॉप एज लागते. क्षेत्ररक्षक तैनात, चुकी होणार नाहीये. टिपलाय झेल, संपलाय फलंदाजाचा खेळ. आणखीन एक धक्का, टीम कोळेगाव संघाला विकेटचं पतन. मास्टर थँक्यू सो मच. विकेटचं पतन, धक्का क्रमांक 6वा लागलाय टीम कोळेगाव संघाला. इथनं महत्वाची विकेट, बबलू पाटीलची विकेट, विश्वास पाटीलची विकेट, त्यानंतर ओमकार पाटील, हरीश पाटील, त्यानंतर सौरभ पाटीलची विकेट आणि आता 8व्या क्रमांकावरती चंदन पाटील. अतिश कारभारी चांगली कामगिरी करतायत. बघा ज्या गोलंदाजाने आता मागच्या 3 षटकामध्ये कामगिरी केली चांगली, त्यानंतर या षटकामध्ये देखील अतिश कारभारी देखील चांगल्या प्रकारची कामगिरी करतायत. अद्याप 1 धाव खर्च केली आहे फक्त आणि फक्त, एकच धाव. अखू टप्प्याचा बॉल ड्राईव्ह करतायत डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तैनात आहेत इथनं, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. चौकार आणि ओव्हर नंबर 4चा देखील इथनं खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 20 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 6 विकेट. बॅटिंग करत असताना टीम कोळेगाव संघ. पण जास्त वेळ घेऊ नका, कारण आता शेवटचं षटक आहे. 6 मध्ये 36 बनवायच्यात, मध्ये 6 षटकार इथं टोकावे लागतील टीम कोळेगावच्या फलंदाजांना. आणि बॅटिंगसाठी 8व्या क्रमांकावरती देखील चंदन पाटील, त्याचनंतर 6व्या क्रमांकावरती सोमनाथ संते यांना पाहतोय आपण. अशी जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये उभी आहे. आणि सॉरी, सुमित संते, सुमित संते देखील आता स्ट्राईक वरती आहेत. 6 मध्ये 6 षटकारांची गरज आहे, म्हणजे 6 मध्ये 36 धावेची गरज आहे विजयासाठी टीम कोळेगाव संघाला. आणि गोलंदाजी मार्क मध्ये ओव्हर नंबर 5 मध्ये प्रफुल्ल सुतार. 6 मध्ये 36 ची गरज आहे. पहिला बॉल निर्णायक आहे. जर पहिल्या बॉलची षटकार आला, पहिला बॉल, यावरचा पहिला बॉल उडवलाय, समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत तिथे, बनतील प्रेक्षक, चेंडूला फेकून दिलाय सीमा रेषेच्या बाहेर. पहिल्या बॉलवरती तडाखा, सिक्सर. चांगली केली आहे फलंदाज सुमित संते ना. षटकार पाहिलाय, निर्णायक बॉल आहेत. यावरचा फटका आला, कार्पेट चाललाय, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत, त्याला कार्पेट चेंडू अडवतील, फेकतील. दरम्यान आली आहे सिंगल. सिंगलच्या मदतीने आता इक्वेशन बदलेल. 4 चेंडू आणि आता 29 धावेची गरज आहे. काय एखादा बिमर वगैरे आला तर कदाचित सामना टर्न होईल. गोलंदाजी चांगली केली आहे गांधारीच्या गोलंदाजांनी. यावेळी सडवा बॅटनं लॉक करायचा प्रयत्न, चेंडू कुठल्याही स्पॉटवरती पडल्यानंतर एकशेच्या हातामध्ये विसावतोय. दरम्यानचा हा बॉल इथं आलाय डॉट, म्हणजे आता इक्वेशन बदलेल. आता 4 मध्ये विजयासाठी बनवायची, सॉरी 3 मध्ये विजयासाठी बनवायच्या आहेत त्या. 29 धावा, 29 धावाची गरज आहे अद्याप टीम कोळेगाव संघाला. बघा आता इथनं विजयाच्या आशा देखील पल्लवित केल्या गेल्या आहेत टीम गांधारी संघाने, कारण गोलंदाजी त्या प्रकारची केली आहे, क्वालिटी दाखवली आहे गोलंदाजीच्या माध्यमातून. अखूड टप्प्याचा बॉल सॉफ्टवेअर प्रकार ड्राईव्ह करता येतात, डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात. पहिल्या टप्प्यावरती चेंडूची अडवणूक केली गेली आणि सिंगल आली आहे. सिंगलला महत्त्व देऊन चालणार नाहीये, कारण पूर्वार्धामध्ये देखील चांगल्या प्रकारची कामगिरी
कोळेगावच्या गोलंदाजांनी देखील केली होती, पण त्यानंतर बॅटिंग करण्यासाठी ज्यावेळी कोळ संघ मैदानात मग उतरला, बबलू पाटीलची विकेट महत्वाची होती, ती विकेट मिळाली. यावेळेस षटंपूल करण्याचा प्रयत्न, कबड्डीच्या दिशेने फटका साजवायचा होता, परंतु चेंडू गुडलँड स्पॉटवरती पडल्यानंतर यशवंतच्या हातामध्ये विसावतो दरम्यान हा इथं आला डॉट बॉल. आणि नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल चिखलोलीच्या अगेन्स्ट टीम शिलाला पाड्या असा बॅटरला आपल्याला पाहायला मिळणार आहे. जशी मॅच संपेल लगेच दोन्ही संघांनी इन ॲक्शन मध्ये मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. दोन मध्ये 29ची गरज आहे. यावेळेचा फटका समोरच्या दिशेने उडवलाय, चेंडू बऱ्याच कालावधीमध्ये झेलची संधी आहे, नाकारता येणार नाही आहे. आणि इथं टिपलाय झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. फलंदाज बाद आणि आणखीन एक धक्का टीम कोळेगाव संघाला. ऑर्गनाइज कमिटीच्या माध्यमातून आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत आणि फिल्डिंग करण्यासाठी टीम मैदानाच्या आतमध्ये शेलारपाडा संघ आपण उतरा, कारण टॉस जिंकून टीम चिखलोली संघाने बॅटिंग स्वीकारली आहे. तर खेळाच्या पहिल्या पर्वामध्ये आपण जाऊया आणि करूया कॉमेंट्री बॉक्समध्ये परिवर्तन. ऐकूया आवाज डोंबिवलीचा, आवाज आमच्या विशाल पाटील सरांचा. थँक्यू सो मच. या सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा